निवेदयामि गृहाण परमेश्वर। ओम प्राणाय नमः। देवदेवराष्ट्रादिपालय सुप्रे पुनर्निर्दयामि प्राणाय नमः प्राणाय नमः। ओम प्राणाय नमः। देवदेवराष्ट्रादिपालय सुप्रे पुनर्निर्दयामि प्राणाय नमः प्राणाय नमः नमः। नैवेद्यादिता निवेदयामि गृहाण परमेश्वर। नमः नैवेद्यादिता निवेदयामि गृहाण परमेश्वर। मला आज या ठिकाणी खूप भरून आलं आहे। मुंबईची महापौर म्हणून मुंबईच्या प्रति पंढरपूर वडाळ्याला स्थित विठू माऊलीची पूजा करण्यासाठी आम्हाला दोघांनाही या ठिकाणी बोलवलं आणि आज आम्हाला हा बहुमान मिळाला। मी महापौर म्हणून माझ्या समस्त मुंबईकरांना, माझ्या वारकरी संप्रदायाच्या सगळ्या वारकरी बंधूंना या ठिकाणी आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा देते। विठुरायाच्या माऊलीच्या चरणी मी हेच साकडं घातलं आहे की माझ्या मुंबईकरांची या ठिकाणी चांगली भरभराट हो, त्यांच्या मनोकामना पूर्ण हो, सगळे संकल्प त्यांनी हाती घेतले असतील चांगले तर ते नक्कीच हो। या पावसाळ्याचा आनंद माझ्या मुंबईकरांना चांगला व्यवस्थित घेता आला पाहिजे, अशा पद्धतीचा पावसाळा हा मुंबईकरांना आनंदाचा मिळू दे। सर्व मुंबईकरांना सुख सुविधा इन्फ्रास्ट्रक्चर असते, मुंबई महानगरपालिकेच्या वतीने जी विकासाची कामं आम्ही मुंबईकरांपर्यंत पोचवतो ती मुंबईकरांना त्याचा लाभ घेता आला पाहिजे, अशा पद्धतीची पूर्ण प्रार्थना मी विठुरायाच्या चरणी केली आहे। त्याचबरोबर आज वडाळ्याच्या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने या ठिकाणी मग हेल्थ कॅम्प असतील, पूर्ण साफसफाई असेल आणि सगळी देखरेख आज या मुंबई महानगरपालिकेच्या वतीने या वडाळ्याच्या स्थित प्रति पंढरपूर या ठिकाणी सर्व करण्यात आलेली आहे। आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने सगळे मुंबईकर आता या ठिकाणी येणार आहेत, विठुराया माऊलीच्या चरणी या ठिकाणी आशीर्वाद घ्यायला येणार आहे। त्यामुळे आपण त्यांची सेवा करण्यासाठी या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी या ठिकाणी मंडळाचे सगळे सेवेकरी असतील, मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सर्व आमचे कर्मचारी वर्ग असेल, बोर्ड ऑफिसर या ठिकाणी बसलेले आहेत। तर या ठिकाणी आलेल्या सगळ्या भाविकांना त्यांना सेवा मिळाली पाहिजे याकडे आमचं आज पूर्ण लक्ष आहे। त्यामुळे आषाढी एकादशीच्या सर्व मुंबईकरांना खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद।